नमस्कार. आपले शरीर रात्रभर झोपीनंतर थकलेले असते व शरीराला त्वरित ऊर्जेची गरज असते. यासाठी आपण सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा पितो किंवा त्याच्यासोबत बिस्किटही खातो. त्यामुळे ॲसिडिटी होण्याचे प्रमाण वाढू शकते. आज आपण या व्हिडिओमध्ये असे 10 पदार्थ पाहणार आहोत की जे खाल्ल्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी, बद्धकोष्ठता होणार नाही व तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. नंबर 1. कोमट पाणी आणि लिंबू. सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून प्या. हे शरीराची स्वच्छता करते, टॉक्सिन्स बाहेर काढते आणि मेटाबॉलिझम वेगवान करते. मैत्रिणींनो, तुम्ही जर लठ्ठपणा, बद्धकोष्ठता आणि सुस्तीमुळे त्रस्त असाल तर सकाळचा हा एक छोटासा उपाय तुमचे आयुष्य बदलू शकतो. नंबर 2. भिजवलेले बदाम. 4-5 बदाम रात्रभर पाण्यात भिजत घालून ते सकाळी खा. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात जे मेंदूला तल्लख आणि हाडांना मजबूत बनवतात. नंबर 3. भिजवलेले मनुके. 5-6 मनुके रात्रभर पाण्यात भिजत घालून ते मनुके सकाळी खा. त्याने त्वरित ऊर्जा मिळते. विशेषतः महिलांसाठी लोह आणि रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदतगार आहे. नंबर 4. कोमट पाणी आणि मध. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही लिंबाच्या ठिकाणी कोमट पाण्यामध्ये मध घालून ते पिऊ शकता. हे शरीराची चरबी कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तुम्हाला माहिती आहे का, या 1 ग्लास कोमट पाणी आणि मधामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होऊ शकतो व चेहऱ्याची चमक वाढू शकते. नंबर 5. पपई. पपई सकाळी रिकाम्या पोटी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. यात असलेले पपेन नावाचे एन्झाईम पचनसंस्था मजबूत करते. त्यामुळे ॲसिडिटी आणि गॅसचा त्रासही आटोक्यात राहतो. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते व साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. नंबर 6. भिजवलेले मेथीदाणे. रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवा व सकाळी रिकाम्या पोटी ते चावून खा किंवा मेथीदाणे भिजवलेले पाणी प्या. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो व सांधेदुखीत देखील आराम मिळतो. नंबर 7. भिजवलेले चिया सीड्स. आजकाल चिया सीड्स सुपरफूड समजले जातात. यात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते. सकाळी रिकाम्या पोटी चिया सीड्स खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. पण लक्षात ठेवा, चिया सीड्स आपल्याला नेहमी पाण्यात भिजवूनच खायचे आहेत, ते कच्चे खायचे नाहीत. नंबर 8. तुळशीची पाने. तुळशीची पाने रिकाम्या पोटी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातात आणि श्वसनाच्या समस्येमध्ये देखील आराम मिळतो. नंबर 9. भिजवलेले अंजीर. 2 ते 3 अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ते सकाळी खा. अंजीरमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर असते. हे हाडांना मजबूत बनवते आणि महिलांमधील अशक्तपणा देखील दूर करते. नंबर 10. काकडी. सकाळी रिकाम्या पोटी काकडी खाल्ल्याने हायड्रेशन मिळते, शरीरातील अतिरिक्त उष्णता आणि ॲसिडिटी कमी होते. मैत्रिणींनो, या होत्या सकाळी रिकाम्या पोटी खाण्याच्या 10 हेल्दी गोष्टी. पण फक्त या 10 गोष्टी खाऊन आपण निरोगी राहू असे नाही, तर त्याच्यासोबत निरोगी राहण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची सवयी लावायची आहे. त्या कोणत्या सवयी आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. नंबर 1. व्यायाम. रोज सकाळी आपल्याला अर्धा ते पाऊण तास व्यायाम करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चालू शकता किंवा योगा करू शकता. नंबर 2. कोमट पाणी. सकाळी ब्रश करण्याच्या अगोदर आपल्याला 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायचे आहे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस किंवा 1 चमचा मध घालून पिऊ शकता. नंबर 3. सकाळचा नाश्ता स्किप करू नका. अनेक लोक वजन कमी करण्याच्या नादात सकाळचा नाश्ता स्किप करतात, पण तसे केल्याने मेटाबॉलिझम मंद होते व लठ्ठपणा वाढू शकतो. नंबर 4. सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका.
सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर चहा पिऊ शकता. वरी सांगितलेल्या या सवयी जर तुम्ही लावल्या तर तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.